इंडिया अलायन्सची मीटिंग झाली आणि त्यामध्ये एक पब्लिक सर्वे जो करण्यात आला होता, त्या सगळ्या राज्यांमधल्या लोकांशी तिथनंच संपर्क साधण्यात आला आणि एक त्याच्यातनं संख्या जी आम्हाला दिसते आहे ती म्हणजे इंडिया अलायन्स 290 ते 300च्या मध्ये येईल असं वाटतंय. म्हणजे खात्री आहे आम्हाला. एक्झिट पोल हे येणार हे माहितीच होतं. एक्झिट पोलमध्ये काही काही राज्य अशी दाखवली आहेत की भाजप आणि एनडीए म्हणजे त्यांचे सहकारी पक्ष यांची संख्या त्या राज्यातील सीटांपेक्षा अधिक आहे. म्हणजे राज्यात सीटा जर 10 असतील तर एनडीए आणि बीजेपी यांची संख्या 12 दाखवली. हे सगळं हास्यास्पद आहे. ओरिजिनल सर्वे कोणी बाहेर घेऊन येईल याची शक्यता फारच कमी. काही युट्यूबर्सनी केलंय, त्यांनी हिंमत दाखवली एकांका, त्यांना काही बंधन नाही. ते काही कॉर्पोरेट नाही आहे की त्यांच्यावरती कोणी दगड टाकू शकतो. त्यामुळे म्हणजे महागाई, बेरोजगारी, देशाची अर्थव्यवस्था, विद्वेषाची झालेली भाषणं, हे सगळ्या गोष्टी लक्षात घेता कुठेही कुणाची लाट होती असे कधी दिसलं नाही. 2014ला लाट होती, 2019ला लाट होती, 2019ला पुलवामा, बालाकोट, देशभक्ती हे सगळे एकत्र करून 300 जागा मिळवलेल्या. आता त्याचा काही विषयच नाही. त्याच्यामुळे हे सगळंच एक्झिट पोल आहे हे संशयास्पदच वाटतंय. आमचा जनतेचा पोल आहे. आम्ही सांगतो की आम्हाला 295, 300 पर्यंत, 290 ते 300 पर्यंत जागा मिळतील.